गव्हर्नमेंट बॉटनिकल गार्डन मुन्नारला भेट देऊयात। हे बघा एक मोठा वृक्ष आहे, त्याला मस्त लाइटिंग केलेली आहे। हे बघू शकता तिथं, हे बघा बाहेरचा व्ह्यू। चॉकलेट हब आहे इथे। हे आहे गेट बघा। तर आता आपण जाऊयात आतमध्ये। तिकीट काउंटर आहे वाटतं इथे। ॲडल्ट 100 रुपये पर पर्सन आहे। 9 AM to 9 PM चालू असते। तर मित्रांनो आम्ही तिकीट घेतले आणि आता तुम्ही बघू शकता हे आहे गार्डन। आणि बघा किती सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत तिथे आणि पूर्ण लाइटिंग केलेली आहे। तर बघा फुलं किती छान दिसतात आहे। वाव, सगळ्या कलरची फुलं आपल्याला इथे बघायला भेटतील। बघा एक एक प्रकारची किती वेगवेगळी किती भारी भारी फुले आहेत। वाव, खूपच सुंदर खूपच सुंदर। मुन्नारला आल्यावर हे पण गार्डनला व्हिजिट द्यायला विसरू नका। खूप महत्त्वाचा पॉइंट आहे आपल्याला आणि एवढी फुले एका गार्डनमध्ये आपल्याला कुठेच बघायला भेटणार नाही, ती या गार्डनमध्ये बघायला भेटतात ते। तर मित्रांनो हे बघा पूर्ण उतार आहे इथे। फिश पार्क, चेअर मसाज वगैरे इथे आपण चेअर मसाज वगैरे करू शकतो। तर नक्कीच हे ठिकाण भेट देण्यासारखं आहे। तर मुन्नारला आल्यावर या गार्डनला नक्कीच भेट द्या। इथे इंटरेस्टी कॉफी वगैरे भेटतं आपल्याला इथे। हे घ्या, हे बघा मस्त कटिंग वगैरे झाडांची खूप छान केलेली आहे। हे बघा लाइटिंग वगैरे खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आहे। हा बघा एक स्पॉट आहे, इथे एलिफंट आहे आणि इथे कोणत्या तरी देवाची मूर्ती, मला पण ऍक्च्युअली माहित नाही। आपण नंतर जाऊया तिकडे। हो, हे आत बघा रोज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रोज आहेत इथे आत। मला वाटतं एंट्री नाही, बाहेरूनच बघू आपण। रेड व्हाईट वगैरे सगळे, पिंक कलर सगळे रोज आहेत इथे। हे बघा हे पण झाड बघून घ्या एकदा, किती खूप सुंदर आहे। ग्लॅडोलस व्हाईट फुल आहे ही, काय नाव आहे याचं? हायड्रांजिया। हायड्रांजिया फुल बघू शकता आपण। वाव, फुलांचा गुच्छ आहे असा। तर हे बघा, हे आम्हाला फोटो काढून परवा येता आणलाय। तर मित्रांनो हे बघा इथे गार्डन मध्ये गव्याचा एक प्रतिकृती ठेवलेली आहे, खूप मोठी आहे। हे रेड रंगाची फुलं बघा इकडे, व्हाईट व थोडी ब्ल्यू अशा प्रकारची फुलं आहेत इथे। इकडे ही येलो कलरची फुलं खूपच छान दिसत आहे। तर हे झाडाची कटिंग बघा मस्त गोलाकार केली आहे। समोर बघा इथे फोटोसाठी एक पॉइंट बनवलाय, झोपाळा वगैरे इथे। हे बघा इकडे वॉटर आहे आणि हा झोपाळा इथे फोटो काढण्यासाठी खूपच सुंदर आहे। पूर्ण झोपाळा इथे। हा, यांनी आम्हाला पर फोटो काढायला सांगून बेजार केलेले। हा, तर बघा चला अजून पुढे जाऊया। मित्रांनो इकडे रिव्हर साइड बीच आहे, परंतु आता आपण तिकडे जाणार नाही। तुम्हाला इथूनच रिव्हर दाखवतो। हे बघा झूम करून, हे रिव्हर आहे, खूप सुंदर रिव्हर आहे इथून। हे बघा खाली हे रिव्हर साइड बीच आहे हा थोडक्यात। हे बघा हे सर्व पब्लिक गेलेले। आपण दैनंदिन जीवनात रोजच फुले बघत असतो, परंतु आपल्याला जर अनेक प्रकारची अनेक वेगवेगळ्या जातीची जर फुलं बघायची असतील तर या गार्डनमध्ये आपल्याला भरपूर व्हरायटीची फुलं आपल्याला बघायला भेटतात। आणि माझ्या आयुष्यात तरी मी प्रथमच एवढी फुलं बघत होतो, त्याच्यामुळे आमची संपूर्ण गार्डन बघायची उत्सुकता तर अजूनच वाढत होती। समोर आपल्याला झाडांपासून बनवलेली ड्रॅगनची म्हणजे डायनासोरची प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते किंवा डायनासोरचा स्टॅच्यू आपल्याला बघायला मिळतो। आणि आता सायंकाळ होत आली, दिवाबत्तीची वेळ झाली आणि सर्वत्र लाईटी वगैरे लागलेल्या आहेत।
इथे खूप गार्डन वगैरे फुलं बिलं छान आहेत. असं हे गार्डन. हे बघा हे बनवले इथे स्टार. हे बघा प्लांट्स आहेत खूप वेगवेगळे. इथे बघा बायसिकल छान दिसते. हा हे बघा इथे आहे जिराफ. इथे आहे रॅबिट आहे रॅबिट. रॅबिट हे बघा एलिफंट. वाव खूप छान बदाम आहे ते. खूपच सुंदर गार्डन. खरंच खूप सुंदर सुंदर मनाजोगी गार्डन. चल जिप लाईनला हा. End of the trip.